कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही नेत्याला बी. किती ओबीसीचे नेते एक मध्ये मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाडतो. ये माय वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही, सोडीतच नाही यांना. दबावात येऊन तुम्ही फक्त निर्णय घ्या आणि नोंदी रद्द करा, गॅजेट लागू करू नका तुम्ही, मग दाखवता. आणि त्यांना आज कळलं असेल की टायगर अभी जिंदा है. हाच तो जरांगे पाटलांचा व्हिडिओ आहे जो सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. ओबीसीचे नेते किती एकत्र येऊ द्या, हा वाघ एकटा बास आहे, अशा पद्धतीनं दंड थोपटत त्यांनी आवाहन केलं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये. सध्या ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा प्रचंड मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. बीड जिल्ह्यातलं वातावरण तर प्रचंड दूषित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आता पंकजा मुंडे यांनी ओबीसीच्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं समर्थन दिलं आणि त्याचबरोबर मराठा बांधवांच्या विरोधात काही वक्तव्य सुद्धा केले. त्यातलं महत्वाचं ते म्हणजे कुणबी सर्टिफिकेट जे आहे तर ते सत्तेचा गैरवापर करून चुकीचे कुणबी सर्टिफिकेट वाटले आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा पंकजा मुंडे यांनी केलं आणि आरक्षणाच्या संदर्भातली एक विरोधाची भूमिका घेतली. त्याचबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा पद्धतीनं ओबीसी नेत्यांची रीग लागली आहे, जी की खऱ्या अर्थानं ओबीसी आरक्षण बचावाच्यासाठी काम करते आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा जरांगे पाटील एकटा वाघ एका बाजूला उभा आहे, जे की दंड थोपटत सांगतायत की ओबीसीचे किती नेते एकत्र येऊ द्या, मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी हा वाघ एकटा खंबीर आहे आणि हा वाघ मागे हटत नसतो. तुम्ही आतापर्यंत दिलेले कुणबी सर्टिफिकेट रद्द करून तर दाखवा, अशा पद्धतीचा थेट सवाल जरांगे पाटलांनी सरकारला केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत हे सगळं वातावरण दूषित आपल्याला पाहायला मिळतंय. ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारनं मध्यस्थी करणं गरजेचं आहे, जे ते योग्य पद्धतीची भूमिका समजावून सांगणं गरजेचं आहे. लोक एकमेकांच्या विरोधात पेटत आहेत, एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत, एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. नेमकं याच्यावर तोडगा म्हणून सरकारनं मध्यस्थी करणं गरजेचं आहे, कारण की इथली व्यवस्था, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम सरकारचं आहे. परंतु सरकारकडनं अशा पद्धतीचे काही प्रयत्न होत नाहीत. उलट हा वाद वाढला जातो आहे आणि याच्याकडे लक्ष नसल्यासारखं सरकार खऱ्या अर्थानं दाखवत आहे. परंतु हा वाद कधीच महाराष्ट्राला परवडणारा नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती लवकरात लवकर तोडगा काढत ओबीसी बांधवांनाही नाराज न करता किंवा मराठा बांधवांनाही नाराज करता या सगळ्या गोष्टींवरती तोडगा निघणं गरजेचं आहे. मात्र सध्या संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचे दंड थापतात खऱ्या अर्थानं आवाहन केलं आहे किंवा अशा पद्धतीनं हे आरक्षण मी मिळवून देणार या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आत्मविश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. हा सगळा जरांगे पाटलांचा व्हिडिओ आहे दवाखान्यातला आणि ते मीडियाशी बोलताना सांगतात की ओबीसीचे किती नेते एकत्र येऊ द्या, मराठा बांधवांचं हक्काचं जे आरक्षण आहे ते मिळाल्याशिवाय मी मागे हटत नसतो, हा वाघ तुमच्यासाठी खंबीर आहे, अशा पद्धतीचं आव्हान मराठा समाजाला जरांगे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. वेळोवेळी अशीच अपडेट तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यासाठी ट्रेंड मराठीला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा.